त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देवा वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जडजीव तारुणिवरा कृता पुता ईधरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावे विभो गुरुजरा श्री चक्रधर स्वामी की जय गोपाल कृष्ण महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय दंडवत हो. आजपासून आपल्याला शुकदेव चरित्राविषयी माहिती देण्यात येत आहे. त्यात जे काही त्याचे 14 अध्याय आहेत आणि हे अध्याय आपल्याला ठराविक वेळेतच ऐकायला मिळतील. त्याबद्दल कृपया ऐकणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. प्रथम अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गोपालकृष्ण महाराज श्री गोपालकृष्ण महाराजांचा अवतार अशा करता झाला आहे की तो परोपकार्य जीवाचं कल्याण आणि जीवाला मुक्तिदाता आहे असा परब्रह्म परमेश्वर गोपालकृष्ण महाराज याला या अवताराचा सारखा अवतार या जगात दुसरा झालेला नाही. त्याच्यानंतर आहे श्री दत्तात्रेय महाराज. श्री दत्तात्रेया तुझं साष्टांगी नमस्कार माझा. तूच केवळ कुळदैवत आत्र्यात्मजा आज्ञा या भक्ताचा. दुसरे नमन श्रीकृष्ण राया द्वापारी किडसी जीव उद्धराया गरुड ध्वज प्रेम द्यावा या भक्तवत्सला. की पहिले अवतार श्री दत्तात्रेय महाराजांचा आहे, दुसरा अवतार श्री चक्रधर श्री कृष्ण महाराजांचा आहे. तर श्रीकृष्ण महाराजांनी द्वापार युगामध्ये क्रीडा करून जीवांचा उद्धार केला आणि जे राक्षस होता त्यांचा नाश केला, धर्माचा विजय केला, अधर्माचा पराजय केला. हा श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेने झाला. आता नमो श्री देव तुझं कवी धनादेशी वरदान. देवा तू कवी जनालाच वरदान दाता आहे. तू परमेश्वरच हा कवित्व देणार आहे. म्हणून म्हटलं आहे अक्षरदाता जीव आणि बोधदाता परमेश्वर. परमेश्वर बोध देतात. तो बोध कसा? कोणी एखादी कवी, सर्वच कवी नाही झालेले, फक्त ठराविकच कवी आहे की जे आपल्याला काहीतरी भजनरूप ईश्वराचं चरित्र आणि भजनाच्या चालीवर आपले देवाचे गीत हे तयार करू शकतात. म्हणून सर्वांनाच तयार करता येत नाही. आता तैसे मज भावेजी प्रसन्न ग्रंथ करावया. तसा देवा तू आता मला ग्रंथ तयार करण्याकरता प्रसन्न हो. तू सकळ गुणाचा गोसावी मजसी कवित्व मार्ग दावी. तुझे चरणी माथा ठेवी भावपूर्वक. देवा तुझ्या चरणी मी भावपूर्वक माथा ठेवतो आणि तूच मला कवित्व देणारा तूच आहे. तूच दान करणारा आहे. तुझाच माझ्या चरणावर हस्तक पाहिजे. मी माझा परिपूर्ण भावाने तुला स्मरण करत आहे. प्रभू तू माझ्या डोक्यावर तुझा हस्त ठेव. तुझे असे शक्तिपरा तुझीचे असे पराशक्ती तेच कृपा बोलिली सरस्वती. वरद व्हावया माझे तिची ग्रंथ चालवाया पुढे. तर सरस्वतीला सुद्धा तू सांगशील तर ती माझं काम करणार आहे, मला कवित्व प्रदान करणार आहे. कारण हे परमेश्वरा हे सर्व तुझ्या ताब्यात आहे जग. हे देवी एवढ्या देवी देवता आहे. 81 कोटी 1,00,910 देवता आहेत. त्या सर्व परब्रह्म परमेश्वराच्या ताब्यात आहे. त्या श्रीकृष्णाशिवाय कोणाच्या ताब्यात नाही. कारण श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला विश्वरूप दाखवलं होतं की पहा माझ्यात सर्व आहे परंतु मी इच्छात नाही. मग तो कुठं आहे? तर त्याने त्याचा संबंध ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे त्या त्या ठिकाणी त्या जिथं संबंध गोपालकृष्ण महाराजाचा त्या ठिकाणीच गोपालकृष्ण महाराजांची मूर्त आपल्या समोर येणार आहे आणि तेच आपल्यावर कृपाशक्ती करणार आहे. आता नमन करू श्रीकृष्णा मी रज रेणू तुझ्या चरणा. देवा मी तुझ्या चरणाचा रज रेणू. रेणू म्हणजे एक मामुलीचा कण आहे म्हणे देवा तुझ्या चरणाचा मी. पुष्पी पूजू मनमोहन खरी तुझी स्तुती. देवा मी तुझी फुलं सुमनांनी पूजा करतो परंतु तू मला वरदान दे. दुसरे नमन नारायणा नर ऋषी
प्रवर प्रशांत श्री दत्तात्रयासी तो ज्ञानमार्ग आचार्य मूळ परियसी मज पावे. आणि दुसरे नमन श्री दत्तात्रय महाराजांना आहे. ते मोक्षाचे दाते आहे, ज्ञानाचे आचार्य आहे, मूळ आचार्य आहे. जय जय आजी देवदत्ता मज भावेजी प्रसन्न आता. तू परमार्गाचा कुळदेवता साक्षात होशी परब्रह्म. तूच आहे परब्रह्मन, तूच आहे सर्वाला साक्षात हो प्रसन्न होणार आहे. तू ऋषिवंशी पटवर्धन, तुझं सदा चिंतिती साधुजन. तुझा नित्य रहिवास आत्मरमण सह्याद्री पर्वतीन. परमेश्वरा तुमचा सर्व सदोदित रमण कुठं आहे तर सह्याद्री पर्वतावर गोपाल दत्तात्रय महाराजांचं मन रमलेलं आहे. आणि तो भक्तांच्या आत्म्यात सुद्धा रमणवून आहे, तुमच्या आपल्या आत्म्यामध्ये रमणाणार आहे. तू साक्षात ब्रह्मादी परब्रह्म. तुझं माझा प्रणम्य मेघश्याम. विचित्र रूप परशुरामन दाखविला खेळ तुझा देवा. तुम्ही विचित्र रूप करून परशुरामाला खेळ दाखविला आहे. जय जय आजी श्री दत्त गोविंदा मज द्यावाजी कवित्व मुद्वा ऐसे. जे सुखदेव चरित्र ग्रंथ हा चालवी. हे सुखदेव चरित्र चालवण्याकरता देवा तू मला तुझ्या कृपा वर्षावा हवा, तुझा प्रेमाचा वर्षावा हवा, आणि तुझ्या मयेचा परसावा हवा, तुझ्या दयेचा वर्षावा हवा, तुझ्या कणवेचा वर्षावा हवा. त्यावेळेसच मी करू शकेल, नाही तर मी करू शकत नाही. मी कोण आहे हेच मला माझं माहीत नाही. जय जय आजी आता नमन श्री गुरु. जय 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 जयाचा असे अभय करू. आता नमन कोणाला आहे? आता श्री गुरुला आहे, की ज्या गुरूंनी माझ्या शिरावर वरद हस्त ठेवला आहे. आणि त्या वरद हस्त्याच्या कृपेनं मला काहीचे 2 शब्द येतील, ते श्रोतेजनांनी ऐकून घ्यावे. का जे मज सांगितला विचारू परज्ञानाचा. त्या गुरूंनी मला परज्ञान, पर म्हणजे परमेश्वर, त्याचं जे ज्ञान आहे ते मला त्या गुरूंनी सांगितलेलं आहे. तयाचे प्रसन्नते करुणी मज व्हावा हो तसे ग्रंथ करणी. वर्णावायाशी सारंगपाणी द्वारकेचा. त्या गुरुच्या कृपा येणंच, त्यांच्या प्रसादानंच मी हे श्रीकृष्ण वर्णन सांगू इच्छितो. मला येत नाही. हे माझा गुरुचा माझ्यावर ते कृपा प्रसाद आणि परमेश्वराचा दयेचा वर्षावा, कृपेचा वर्षावा, प्रेमाचा वर्षावा, याच्या पुटीच मी करू शकेल, नाही तर माझ्याकडून काही होत नाही. लागलो ब्रह्मविद्या बोध आता तेने वर्णिला. श्रीमुकुंद प्रकृतवाणी वाणिश्चैव संस्कृताते. ते बोबळे बाळक बोल ग्रंथ. नपुसकत्व अर्थगृह युक्तत्व आणि प्राकृत ग्रंथ. हा श्लोक आहे. काजे चातकाचे उदरी उदक न माय सिप भरी. परी वर्षा पृथ्वीवरी तयाचे न होय. एखादी चातक पक्षी असतो आणि तो वरचंच पाणी पितो, पण त्याच्याकरता वरतून पाणी पडत नाही. ज्यावेळेस पडायचा आहे मोसम आहे त्या टायमालाच पडणार आहे तो. त्याच टायमाला त्याला पाणी प्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तो पाणी पित नाही. परंतु असा मध्यस्थी जे कोणी चातक पक्षी जर आला तर त्याच्याकरता वरतून वर्षावा होत नाही. तैसे माझे ग्रंथ कारणे श्रोता वक्ता अनुवादने. हे प्रीतीने ऐकती सजना तयाचे दोष नासती. जे सज्ञान बनून प्रेमानं भावपूर्वक ऐकतील त्यांचे दोष नाहीसे होतील, असं या ग्रंथातून सांगितलं आहे. तर मी मतिमंद नरू तेने काय काव्यरचना करू. तर मज प्रसन्न झाला श्रीकृष्ण देव. म्हणे मी एवढा मतिमंद आहे की माझ्याकडून काहीच होत नाही. त्या गोपालकृष्ण महाराज मला प्रसन्न झाले, म्हणूनच मला काहीतरी करावं वाटतं आहे. काजे गर्भधासी दृष्टी झाली की मुकिया वाचा सुफळ झाली. तैसे मजा ज्ञानाची बोलीन ग्रंथ आता वदत असे. आणि परमेश्वराची कृपा कशी आहे. एखादी आंधळा लुळा पांगळा असतो, आंधळ्याला दृष्टी देतात, लुळा पर्वतावर चढून जातो, मुका बोलायला लागतो, बहिऱ्याला ऐकू येते. अशी त्या परमेश्वराची जर कृपा झाली तर त्याच्या कृपेनंच मी हा ग्रंथ तयार करू शकतो, या ग्रंथाची रचना करू शकतो. परंतु माझ्याकडून काही होत नाही. याला कोणाचा साथ पाहिजे? परब्रह्म परमेश्वराची. का या ज्ञानापासून जे भक्त लोक ऐकतील त्यांचं पातक नाहीसं होईल. का जे
मी बाळक मतिमंद तेने काव्यरचना प्रबंध परसोते अशी अनुवाद करीत असे. मी तर मतिमंद आहे आणि श्रोत्याला हात जोडून विनंती करतो आहे की माझं जे काही थोडं चुकलं फुकलं तर ते आपण पदरात घेऊन मला माफ करावं. पाहून या पुराणीचा पूर्वमार्ग मी बोलितो कथा लागून जरी झाली या साहित्य भंग न कोपावे. म्हणून मी पुढचं सांगतो आहे. आता माझ्याकडून काहीतरी भंग झालं तर मला त्याबद्दल तुम्ही पदरात घ्या, पोटात घ्या, प्रेम करा. पाहुनी पुराणीचा पूर्वमार्ग मी बोलितो कथा लागो जरी झाली या साहित्य भग न कोपावे सोते जनी. काजे सकळ पुराणा माझी भागवत व्यासे श्रेष्ठ केले संस्कृत व्यासानं. संस्कृतमध्ये जे पुराण भागवत लिहिलेलं आहे त्या भागवतातला हे हा तेथीचा इतिहास प्राकृत सांगेन तुम्हाप्रती. तो जेवढा संस्कृतमध्ये होता तो तुम्हाला मी प्राकृत म्हणजे मराठीमध्ये करून सांगत आहो. व्यास करिता महायज्ञ केले शुक्ल काष्टाचे मंथन. शुके द्रवला व्यास नंदनंते शुकदेव जन्म शुकदेवाचा. व्यासानं मुलगा व्हावा, व्यासानं महायज्ञ केला, त्याच्यात शुक्ल काष्टाचे मंथन झाले आणि शुक्य द्रव्य व्यास नंदन तो जन्म शुकदेवाचा. मग तो शुकदेव त्या ठिकाणी जन्माला, व्यासाचा पुत्र. आणि भागवती कथा नंतरी शुक जन्मला सुलजेच्या उदरी ते ऐकावे कथा मनमोरी सृजन सोते हो. तुम्ही सृजान सोते आहे आणि ज्यावेळेस सुलज्जाच्या उदरी कोणाचा जन्म झाला, शुकाचा, ते तुम्ही ऐकावी भागवती कथा अनुसंधान. तैशी 56 भाषेची मुकुटी उत्तम शोभे सुंदर शोभे मराठी ते अर्थ करू जाणे गोमटी चतुर्पदाचे. आणि ती मराठी श्रीकृष्ण चक्रधर स्वामींनी निर्माण केलेली आहे. अशी सुंदर मराठी आहे की ती सर्वाची मुकुटमणी आहे. मराठी भाषा ही सर्व भाषाची मुकुटमणी आहे. तिला आद्य मराठी भाषा असा शब्द पण म्हणतात. आणि देवनागरीतून सुंदर अशी ही मराठी आहे. काय सांगावे या कथेचे महिमान. येथे कथानायक श्री भगवान तो साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण रक्षिले सुलज्जते. काय सांगावं म्हणे या कथेचं महिमान की ज्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर साक्षात आहे श्रीकृष्ण महाराज आणि त्यांनीच सुलज्जेचं रक्षण केलं. फेडून जीवाचा अज्ञान कंदू नासुनी शुकाशी देईल ज्ञानबोधू आणि रंभेचा छाडील मृदू हरेले सुरेंद्र ऐसे केले. आणि मग भक्तांचं रक्षण करून रंभेचा माद सांडून आणि इंद्राला असे सांगू अशी ही कथा नायक श्री गोविंद म्हणून या बद्रिकाश्रमी ऋषी ईश्वरा प्रती सुत श्रव्य पुराण सांगता. ती श्रुत श्रव्य होता बद्रिकाश्रमला. स्वर्ग भुवनी बृहस्पती सांगे 33 कोटी देव स्वर्गचीन भुवनीचे 33 कोटी सत्यलोकी नारद मुनी सांगताय ब्रह्म लागोनी. आणि कैलाशीचा पिन्नक पाणी ऐकावा येत असे. हे कथा ऐकायला स्वर्गाचे देवी देवता सुद्धा येतात असं या कथेचं महिमा आहे. स्वर्गातल्या देवी देवता ही कथा ऐकण्याकरता येतात. तेहतीस कोटी देव एकही नाही. सत्यलोकी नारद मुनी ब्रह्मंत सांगताय ब्रह्मा लागुनी. आणि कैलाशीचा पिन्नक पाणी ऐकावा येत असे. तो त्याला सांगतोय की ऐका. ब्रह्मदेव सुद्धा ऐकायला येतोय. वैकुंठीचा श्री विष्णू श्रोता मतिमंद पुराण सांगेन. क्षीरसागरी महाविष्णूची आता सांगेन सहस्रमुख. आणि क्षीरसागराच्या महाविष्णूचे 1000 मुख आहे ते सांगतो आता मी. आणि पाताळी सहस्र फणी लागुनी कमळ श्वेत सांगे ये ज्ञानी. मृत्यूलोकी जन्मेजय लागुनी ऋषी वैशंपायन. त्या मृत्यूलोकामध्ये जन्मेजय होता त्याला वैशंपायन ऋषी सांगतायत. तो म्हणे वैशंपायन मुनी पुराण सांगताय प्रतिदिनी. तेव्हा भागवत प्रमाण करून बोलता झाला. आणि मग त्यानं काय सांगितलं वैशंपायन मुनीनं की भागवत जे खरं आहे ह्या भागवतामध्ये तुम्ही पहा काय आहे. 88 सहस्र ऋषीश्वर तया माझी व्यासदेव थोर. नवता श्रीकृष्णाचा अवतार ते कथिले भागवत.
त्यांनी सांगितलं की व्यास ऋषी एवढे थोर होते, सर्व 33 कोटी देवाईमध्ये 88,000 ऋषीमध्ये सर्वात श्रेष्ठ फक्त नव्हता अवतार त्याचा कोणाचा, गोपालकृष्णाचा अवतार नव्हता. ते मानव होते, ते परब्रह्म परमेश्वर नव्हते. कोण? व्यास मुनी. तयाचा गुरु नारद म्हणून गत भविष्य भेद, तेने सांगितला मंत्रबोध अवतार दिकाचे. त्याचे गुरु कोण होते? नारद. व्यासाचे गुरु कोण? नारद. त्यांनी त्यांना मंत्रबोध सांगितला. तेने कथिले भागवत श्रीकृष्ण देवासी लीला चरित्र, गंगा जमुना सकळ मिश्रितन अस्ति तिथं. श्रीकृष्णाचं चरित्र कसं आहे की त्या ठिकाणी गंगा जमुना सर्व मिश्रित आहे. त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमतरता उणीव नाही. ऐशी शत एक तीर्थाची गणती, तयाचे नर स्नान करीती, महापातके लया जाती. जेने श्रीकृष्ण कथा, अरे हे श्रीकृष्णाची कथा जो ऐकेल त्यानं मोठे मोठे पातक लयाला जातात, विलयाला जातात. जसे आत्मघात शत एकाचे ते पूर्वज होती भागीरथाचे. भागीरथाच्या हातून भागीरथाचे 100 पूर्वज होते, त्याचा आत्मघात झाला होता. मग त्यांना मुक्ती नव्हती म्हणून भगीरथ करवी गंगेची विनवणी. पूर्व जोडी नरकापासून, पूर्वज सोडी नरकापासून, त्याचे जे पूर्वक होते नरकात पडलेले त्याला सोडण्याकरता तो गंगेची प्रार्थना करून गेला. पर कार्य न होय तिचे छेनी, चुकला मार्ग तैसे नव्हे हे सुखदेव चरित्र. तसं नाही आहे हे सुखदेव चरित्र. देवा भक्ताचे पुण्यक्षेत्र. आता मी सांगेन उत्तम पवित्र नासावया पातके. आणि हे देवा भक्तांचं क्षेत्र आहे. आणि हे पातक नासण्याकरता काय सांगतोय तो ऐका आता. वैशंपायन म्हणे परीक्षिती आणि ब्रह्महत्याची प्रचिती आली जन्मेजया. त्या ब्रह्महत्येची प्रतीती कोणाला आली? जन्मेजयाले. जन्मेजयाच्या हातून ब्रह्महत्या घडली होती. मग ती हत्या पापापासून मुक्त, त्या हत्येच्या पापापासून मुक्त होण्याकरता जन्मेजयाने काय केलं? सर्व तीर्थाचे माळ ऐसे सर्व तीर्थाचे मूळ जे ऐकती तयाचे उद्धरिती कुळ. जे हे असं श्रीकृष्ण चरित्र असं आहे की ज्याचे कुळ सुद्धा उद्धरून जातील जे ऐकतील ते. ऐकती तयाची शारीरिक दुःख नास्ती सकळ ज्ञानी अज्ञानाचे. जेवढे ज्ञानी अज्ञानी आहे याचे सर्वात दुःख सुद्धा नाश पावतात. हे ऐकता भागवत श्रेष्ठ आणि मंदोदरीचे गेले कुष्ठ. पातळी मदळाचा सर्पदृष्ट कथा ऐकता वाचली आणि त्या मदळसेनं पाताळ लोकामध्ये श्रीकृष्णाची कथा ऐकली, तिला ज्ञान झालं तर ती वाचली. हे ऐकली श्रीकृष्ण कथा मृत्यू जीविली जय मुनी कांता. जय मुनीची पत्नी जी होती हे काय कथा ऐकल्याबरोबर ती जिवंत झाली. म्हणून ही श्रवण मात्रे दरिद्रता हरी सर्व दोषाचे. म्हणून हे ऐकल्यानं सर्वांचे दोष नाहीसे होतात. हरी दोष म्हणजे परमेश्वर सर्वांचे दोष हरण करतात. आणि निपुत्रिका होती पुत्र निर्धना जोडी संपत्ती आणि इच्छिले ते मनोरथ पूर्ती. जो ऐके तयाचे जे हे जे ऐकतील त्या सर्वांची पुनरावृत्ती सुद्धा नाहीसी होणार. कशातून? श्रीकृष्ण नामाच्या कथेतून, श्रीकृष्णाच्या स्मरणातून. मुख्या वाचा होय सफळ अंधा दृष्टी देखे निर्मळ. पर्वत चढती मग पांगुळ. मी अगोदर सांगलाय की बैरे लंगडे हे सुद्धा परमेश्वराच्या नावानं तरुण जातात. त्या आंधळ्यांना दृष्टी देतात परमेश्वर, परंतु त्याच्या अंगी तळमळ पाहिजे. निसताच आंधळा बसून पैसे मागणं काही कामाचं नाही तर मग पोट भरणंच आहे आंधळा बनून. अरे पण आंधळा बनून तू का आंधळा झाला याचा तू विचार कर. देवा माया हातून काय पाप घडला आहे, मला पुढच्या जन्मात आंधळा नको करू अशी प्रार्थना, असं प्रायश्चित करा. त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला दृष्टी देतील. परमेश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही देवतेच्या ठिकाणी कराल तर जमत नाही. इथे काय सांगताय? श्रीकृष्णाशिवाय कोणी तारणारा नाही. तुम्ही देवतेला श्रीकृष्ण म्हणून बसताल तर ते तुमची अन्यथा भक्ती झाली, त्याला ज्ञान म्हटले नाही. हे कथा पुण्य पावन स्वर्ग मृत्यू पाताळ भुवन ऐसी कृष्णाची लीला गण. गर्गाचार्य श्रुत केली. गर्ग ऋषीनं सुरुवात केली सांगायला की श्रीकृष्ण. गर्गाचार्य सुद्धा म्हणत
श्रीकृष्णासारखे परब्रह्म परमेश्वर या पृथ्वीवर नाही. असो आता आद्य ग्रंथाची विरोध भक्ती जय विजयाची. जय विजय होते याने विरोधी भक्ती केली. राया जनकाची ते ऐकावी तुम्ही, कोणे एके अवसरी सह्याद्री पर्वताचे शिखरी देवता ओळखणे आले सपरिवारी श्री दत्तात्रेयाची. एका टायमाला कोणे एका दिवशी श्री दत्तात्रेय महाराजांना देवता सपरिवार ओळखण्याला आले. एकमुखी दत्तांना, तीनमुखी नाही, एकमुखी दत्तांना सर्व देवता परिवार ओवाळण्याकरता, त्याची पूजा अर्चा करण्याकरता, त्यांच्या पुढे दंडवत घालण्याकरता, त्यांच्याजवळ आपल्या पापाचा नाश करण्याकरता, प्रायश्चित करण्याकरता सहपरिवार माहूरला आले. कुठं तर याच्या पर्वतावर, सह्याद्री पर्वतावर. मग नृत्य पेखणे मांडिले कोडे सकळ देव ऋषी बैसले निवाडे. तर नारद मुनी कोणीकडे अवतरला. तिथं सर्व देव, सर्व नृत्य वगैरे चालू होते, देव बसलेले होते आणि त्या ठिकाणी नारद मुनी आले. सकळ देव ऋषी बैसले निवाडे. तर नारद मुनी आले, कोणीकडे अवतरला तो. ऐसे एकता श्रवणपुटी मग दौड केली तया मोठी, तेने ऋषी मानवाची दाटीन देखता झाला. आणि मग तो सर्व लोकांची दाटी पाहून तो पळायला लागला. खूप दाटी झाली, त्याच्याकडून जाता येत नव्हतं. ऐशी सभा घंटाट वटली. मग नारद झडप घातली, ते वेळी लाथ लागली जय विजयाची. तो असं करता करता ते जय विजय होते, त्याची या नारदाला लाथ लागली. मग आता लाथ लागल्यावर काय आहे आपलं कर्तव्य मानवाचं? दंडवत करणे. चुकलं भाऊ, क्षमा मागणे. हां बाबा, कळत माझ्याकडून तुला लाथ लागली आणि माझं तुझं पाप माया बोडख्यावर पडू नये. लाथ याच्याकरता मारू नये कोणाला की त्याचं पाप आपल्या बोडख्यावर पडते. आपली जर कोणाला लाथ लागली तर आपण डायरेक्ट त्याला दंडवत घालावा, प्रश्न मोडावा आणि प्रार्थना करावी. बाबा मला 3-3 वेळा म्हणायचं की बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा, असं 3-3 वेळा म्हणावं लागतं. ते म्हणती हा ब्रह्मसूत करंटा भटकत असे, याचे कोठे न ला भरे पोट, सदाई संसारी आटा आटन भोगीत असे. हा करंटा कुकडे भटकतोय म्हणे. हा कोणाला म्हणाले ते? जय विजय नारदाला. ऐसे द्वाराचे बोलणे ऐकून क्रोध आला नारदाचे म्हणी. मग परतोनी स्वापवानी काय बोलला म्हणे, रे तुम्ही परमद्रोही घातकी अघोर कर्मी नित्य नरकी, पतन पावाल मृत्यूलोकी. हे सत्यदानंद. मग त्यावेळेस नारदाने त्याला श्राप दिला की जा तुम्ही पतन पावसाल आणि मृत्यूलोकामध्ये जन्माला येसान. कोण? जय विजय. हे कोण? याचे द्वारपाल. कुठले? स्वर्गातले, इंद्राच्या दरबारातले द्वारपाल होते हे जय आणि विजय. तव अनुताप झाला म्हणे, अभयता प्रार्थिती कर जोडून, या शापात प्रसन्न होणे सांगा स्वामी. मग त्याला प्रार्थना करून आले की बाबा आमच्याकडून चुकलं आणि तू आम्हाला काहीतरी माफी कर म्हणे. बाबा आता आमचं तर चुकलं, आम्ही तर बोललो म्हणे. बा निघून गेला आमच्या तोंडातून. आता आम्ही तर अज्ञान आहो पण तुम्ही सज्ञान आहे. तुम्ही आमचा गुन्हा पोटी घाला ना, आम्हाला माफ करा. मग म्हणे चतुर्मुख सुत, जरी भक्ती कराल जन्मपर्यंत, विरोध करती सरे जन्मी, अनंत देईल मोक्षपद. तर तुम्ही चतुर्मुख कोणाला म्हटलं आहे? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला 4 मुख होते. तो म्हणे तुम्ही एक काम करा, आता जोपर्यंत जरी भक्ती कराल जन्मपर्यंत, तर विरोध करता ती सरे जन्मी, अनंत देईल मोक्ष. फक्त त्यावेळेस तुम्हाला जन्म परमेश्वराची भक्ती केल्यावर. कोण म्हणतो आहे? ब्रह्मदेव. चतुर्मुखी आहे तो म्हणतो आहे की तुम्ही परब्रह्म परमेश्वर गोपालकृष्ण महाराजांची भक्ती करा, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून मुक्ती होईल. ऐसे जय विजय पतन झाले, ते नरसिंह अवतरले मारिले. मग रावण कुंभकर्ण जन्मास आले, लंके माझीन. तेच कोण होते? रावण कुंभकर्ण. जय विजय जे विष्णूचे द्वारपाल होते तेच रावण कुंभकर्ण म्हणून द्वापार युगात श्रीकृष्ण मृत्यूलोकी जन्माला आले. लंके माझी तेही विरोध केला प्रबळ. मग शैल्य आणि शिशुपाळ तया यज्ञ श्री गोपाळन दिली मुक्ती. आणि मग तिथून त्यांना मुक्ती नाही मिळाली.
तर मग तेच शैल्य आणि शिशुपाळ द्वापार युगात झाले. त्यांना श्रीकृष्ण महाराजांनी मुक्ती दिली, बाकी कोण मुक्ती देऊ शकले नाही. असो हे ऐसे एके अवसरी विष्णू आला जनकाचे घरी, अतिप्रीती षोडोपचारी पूजा केली. मग निश्चळ बैसवणी तेव्हा प्रश्न केला जनकाने, म्हणे सांगा त्रिगुणाची वेणी कवने परी उकले. मग ज्यावेळेस ब्रह्माच्या पुत्रानं सनतकुमार, सनातन आणि सनत ऋषी या चारीचा प्रश्न होता की रज तमस विष्णू कुठं आले, जनकाच्या घरी. त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला. तर म्हणे हे त्रिगुणाची वेणी बळकट कशी, हिच्यातून मुक्तता कशी होईल. रज तम सत्व, काम क्रोध मोह लोभ दंभ अहंकार, हे जे षडरिपू आहे याच्यातून मनुष्य जन्माचा न येण्या जाण्याचा मार्ग कोणता की ज्याच्यापासून मनुष्य मुक्त होईल. विष्णू म्हणे या त्रिगुणाचा भेद कृतयुगी पुसिला ब्रह्मपुत्र वरद, मग हंस रूप श्री गोविंद परिहार केला. मग त्या टायमाला ज्यावेळेस ब्रह्माच्या पुत्रानं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला होता, त्यावेळेस ब्रह्माच्या जवळ प्रश्नाचं उत्तर नव्हतं, म्हणून तो ध्यानस्थ बसला. त्यानं श्री दत्तात्रय महाराजांचा धावा केला. मग त्या टायमाला हंस रूप घेऊन परमेश्वरानं त्यांचा ज्ञान देऊन आणि त्यांना हे दाखवलं, परिपूर्ण त्याचा हे केला, निवाडा, त्यांना निवाडा करून दाखवला, परिहार केला. तैसे जनका भक्ती वांचुनी स्वर्ग नरक न चुके म्हणून का जे ब्रह्मभुवनी बोलिला गीते माझी. गीतेत काय म्हटलं, ब्रह्मभुवन आलोके पुनरावर्ती नो अर्जुना. अर्जुना, जो माझ्या ब्रह्मभुवनाला पोचतो तो पुनर्जन्माला येत नाही, त्याला पुनरुपी जन्म नाही. असं गीतेत भगवंताने सांगितलंय. ऐसे अनेक कथांतराचे भेद सांगितले अवताराचे, तेने अनंत जन्माचे दोष नासले. असे अनेक अवताराचे भेद सांगितल्यानंतर त्यानं अनंत जन्माचे दोष नासतात मानवाचे. मग राया म्हणे ऋषी अवधारी, तुमचा उपयोग झाला भारी, ब्रह्महत्या फेडून सारी निर्मळ केली. मग म्हणे राजश्री, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी केलं तर माझी ब्रह्महत्या फेडून मी निष्कलंकी झालो. वैशंपायनाप्रती ऐसा प्रश्न केला जन्मे ज्याने वैशंपायन. मग राव म्हणे एक संदेह असे म्हणा, तो तू फेडी ऋषिराना कैसे 12 वर्षे गर्भस्थाना शुकदेव राहिला. शुकदेव हा व्यासाचा पुत्र, सुल्लजेच्या उदरी 12 वर्ष कसा राहिला ते सांगा आम्हाला. आता हे चरित्राची ऐकता श्रोत्या फार रुची, महिमा वर्णिता श्रीकृष्णाची न कळे वेद पुराण. वेद पुराणाला सुद्धा श्रीकृष्णाची महिमा कळली नाही. आणि श्रेयस श्रमला सहस्रमुख, तेने बी काय वर्णू मूषक तो. म्हणे मी तर मूषक म्हणजे कोण, उंदीर. मूषक उंदीर याला म्हटलंय. म्हणे मी त्या उंदरासारखा आहे त्या देवाच्या पुढे, आणि मी काय वर्णू म्हणे त्या देवाची भक्ती हे लीला. तैसे माता रंजविता बाळक बोबडी बोली, तैसे हे कथा सागरू श्रोत्यासी ऐकता मनोहरू. अवनी अवतरले सर्वेश्वरू भक्त उद्धाराया. आणि याच्या भक्तांच्या उद्धाराकरता परब्रह्म परमेश्वराला अवतार धारण करावा लागला. हे ऐकता पदोपदीचे निर्मळ, तेथे कथा नायक घननीळ. कैसे अमृताचे फळ गोडी वाटे. आणि जी ही कथा चालू आहे तर ते म्हणजे त्या कथेत घननीळ म्हणजे श्रीकृष्ण भगवंताला म्हटलेलं आहे घननीळ. जर साक्षात परब्रह्म आहे, त्या परब्रह्म परमेश्वर त्या ठिकाणी आहे, मग कोणत्या गोष्टीची कमी राहणार आहे. हे वाक्य पुष्प चंपकमाळा, आवडिली गुंफिली कवी गोपाळा. घालावया श्रीकृष्णाचे गळा भावपूर्वक नाता. पुढील कथा वैशंपायन सांगे परीक्षिती लागून. हे श्री भगवताचे अनुसंधान म्हणे कवी गोपीनाथा. इति श्री भागवते महापुराणे दशमस्कंदे. शुकदेव चरित्र पुण्य पावन पापनाशन म्हण. भगवंताची लोकमान्य प्रशंसा. प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पहिला अध्याय संपला. दंडवत हो, दंडवत हो. आता आपण बघितलं की श्रीकृष्ण महाराजांच्या कथेकरता स्वतः श्रीकृष्ण महाराज नायक म्हटलेलं आहे. आणि ते ऐकण्याकरता किती देवी देवता आले त्या ठिकाणी.
ते सर्वेश शेष सहस्रमुखाचा शेष तो सुद्धा समला तो म्हणे मी मशक आहे. मशक म्हणजे उंदीर. मी काहीच बोलू शकत नाही श्रीकृष्णाबद्दल. त्याची थोरवी श्रीकृष्ण महाराजांची थोरवी आता हे आपण ऐकत आहोत. आता याच्या पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला सहदेवाचं आणि भाडळीचं लग्न ऐकायला मिळणार आहे. त्याबद्दल सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. दंडवत हो. आणि आता आपण बघितलं विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय. विष्णूचे द्वारपाल जय विजय हे होते. यांचा नारद मुनीला लाभ लागला. नारद मुनीनं त्यांना श्राप दिला की जा तुम्ही मृत्यूलोकात जन्म घ्याल. मग ते मृत्यूलोकात श्रीलंकेत रावणाने कुंभकर्ण झाले. त्याच्यानंतर तिथून पतन पावले आणि द्वापार युगात शैल्य आणि शिशुपाळ हे झाले. आता याचा पुढचा मार्ग तुम्हाला कळणार आहे दुसऱ्या अध्यायात. त्याबद्दल सर्वांनी शुक्ल क्षमा करून दंडवत हो.